सकाळी मस्त असे माझ्या आवडीचे पोहे केले होते. आता शिवांश पण होता घरी, पण तो काही जेवणार नव्हता कारण तो सकाळीच नाही ह्यांच्याबरोबर त्याने जेवला होता. चला म्हटलं आपण आपल्या आवडीचेच पोहे करून घेऊया. आता मस्तपैकी पोहे केले, लागलीच तिथंच खाऊन घेतले कारण मला शिवांशला परत शाळेमध्ये सोडायला जायचं होतं. त्याला शाळेमध्ये सोडलं आणि येता येता जरा बाजारात आले होते. थोडाफार बाजार पण घ्यायचा होता आणि मसाले पण घ्यायचे होते कारण मेन म्हणजे ना माझा बॅलन्स संपणार होता. त्यामुळे म्हटलं लागलीच ना सगळं बाजार थोडाफार करून घेऊया कारण हे कधी परत बॅलन्स मारेपर्यंत आणि आता बॅलन्स कधी संपेल काय सांगू शकत नाही. त्यामुळे म्हटलं लागलीच ना आपला बाजार करून जाऊया. आता कोथिंबीर आणली होती म्हणजे निवडून ठेवावी लागलीच नाही तर म्हटलं परत सुकून जायची, पण बघितली तर बऱ्यापैकी ना स्वच्छ होती. म्हटलं जाऊ द्या, लागलीच म्हटलं सुरीनं कापून तशीच ठेवायची. आतमध्ये थोडीशी घाण होती ती सगळी काढून घेतली आणि मग तिला पिशवीमध्ये भरून ठेवली. आणि आमची दुपारची रिकाम टिकडी काम हो. आता काय काम पण नव्हतं, म्हटलं काहीतरी काम करूया. आता ह्या लायटर ना नवीनच आणलाय, पण काय माहिती त्याला काय होतं, सारखा ना असा बंदच पडते हो. ह्या बाटलीला मला होल पाडायचा होता, माझ्याकडे स्टिक होती केसातली, मग त्यानेच ना होल पाडून घेतला मी. आता मी यूट्यूबवरती ना एक व्हिडिओ बघितला होता की स्मोकी बबल्स असतात ना ते असं बाटलीमधून ना बाहेर निघतात, ह्याच्यामध्ये अगरबत्ती ना अशी पेटवून विझवून टाकायची, त्याचा धूर निघाला पाहिजे. म्हटलं चला आपण पण ट्राय करूया. बाटलीला दोन्ही साईडनं होल पाडून घेतला आणि त्याच्यामध्ये एका खाली ना पेन घातला आणि एका साईडला वरती अगरबत्ती घातली. थोडीशी साखर घेऊन ना त्याच्यामध्ये थोडासा शॅम्पू टाकला आणि बबल्स करायला घेतले. पण मला वाटतं ते स्मोकी बबल्स कमी आणि माझं ते खाली जास्त गळत होतं. आता मी करते बघितलं आणि शिवांशला पण करायचं होतं, याचं सारखंच रडायचं चालू होतं, मग मी माझ्याकडे देखी, पण त्याला काय जमणार नव्हतं, मला माहिती होतं. तरी पण म्हटलं बघू तरी. आता मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं असं बबल्स खाली पडतात, परत हात लावलं की फुटून त्यातनं धूर बाहेर निघतो, पण तसं काही होतच नव्हतं. तो खाली पडायच्या अगोदर असं फुटून जात होता. जाऊ दे म्हटलं, शिवांशकडे दिलं. मग आता तो बसला होता त्यात फूक मारत. आता मला वाटतं शिवांशला काही जमत नसेल फुकायला कारण तो आतमध्ये सगळा हवा ओढून घेत होता हो. आणि आज संध्याकाळच्या टायमिंगला मी गुलगुले केले होते कारण शिवांश जरा मागच लागला होता. मग मी काहीतरी जरा वेगळं खायला कर, चला म्हटलं आज गुलगुले करूया. पण मला वाटतं ना आजचा दिवस माझा खराबच होता कारण जे काय करेल ते सगळं बिघडतच होतं आणि हा गुलगुल्याचा पण अवस्था माझी तीच झाली होती. केला सगळा ना एकदम वायाच गेला होती, माझा कच्चाच होता. पण शिवांशला माझ्या कुठं दम निघतोय, मला दे देस करून ना मागा लागला होता. मग होताना झालेला थोडा अगोदर, मग तो सरा देऊन टाकला. आता त्यानं खाल्ला अगोदर, पण त्याची रिॲक्शन तरी बघा. मला हाताने छान झालं असं सांगत होता. मला हा स्वभाव ना शिवांचा इतका आवडतो ना कारण एखाद्याला कमीपणा कधी दाखवत नाही. एखादं असं काय केलं ना पदार्थ की तो त्याला ना आवडीनं खातो, म्हणजे ते कसं पण लागू द्या, पण त्याला ना कधी असं नावं ठेवत नाही. हा स्वभाव ना मला माझ्या पिल्लूचा इतका आवडतो ना खरंच.